आज आपण पोझिशन ऑफ द एलिमेंट्स इन द पिरियडिक टेबल हा भाग पाहणार आहोत. पोझिशन ऑफ द एलिमेंट्स इन द पिरियडिक टेबल. However, the problems regarding in the position of cobalt 59 and nickel 59 in Mendeleev's periodic table resolved in modern periodic table. Mendeleev arranged the elements in their increasing order of atomic masses. मेंडेलिव्हने सगळे एलिमेंट जे आहेत ते इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस ह्या भागावरती अरेंज केले. सो देअर वॉज द ambiguity regarding in the sequence in which cobalt 59 and 59 nickel 59 having same whole number atomic mass. ज्यावेळेस मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल अरेंज केला, तो जो पिरियडिक टेबल अरेंज केलेला आहे तो कशावर केला? अरेंज इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणून कोबाल्ट आणि निकेलची इम्युनिटी झाली की मांडणी नेमकी कुठं करायची. दोघांचा पण ॲटॉमिक मास नंबर किती? 59 आहे. म्हणून त्यावेळेस however this problem was resolved in the modern periodic table. हा जो प्रॉब्लेम आहे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मधला तो मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये सॉल्व झाला, रिझॉल्व झाला. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन एन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर. मॉडर्न पिरियडिक टेबल हा ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार मांडण्यात तयार केलेला आहे. परंतु मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल ॲटॉमिक मास होते, मॉडर्न पिरियडिक टेबल ॲटॉमिक नंबरवरती डिपेंड आहे. म्हणून the atomic number of cobalt 27 and nickel is 28. Hence the cobalt which has lower atomic number, म्हणून कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर कसा आहे? लोअर आहे, इज प्लेस्ड बिफोर निकेल, म्हणून तो निकेलच्या पूर्वी ठेवण्यात आलेला आहे. हॅज हायर ॲटॉमिक नंबर 28 इन मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल जो हायर 28 आहे त्याच्या अगोदर कोणाचा ठेवण्यात आला? कोबाल्टचा. पुढचा सेकंड आहे, हाऊ डिड द पोझिशन ऑफ क्लोरीन 1735. क्लोरीन 17 आणि मास नंबर आहे तो 35 आहे, ॲटॉमिक नंबर आहे 17 आहे. क्लोरीन 1737 आहे. गेट फिक्स्ड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे आयसोटोप जे आहेत ते कशी मांडायची मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये, हे जी एक कल्पना. इन मॉडर्न पिरियडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमानुसार मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये मांडणी केली आहे. मग ह्या दोघांचा क्लोरीन 17 ह्याचा ॲटॉमिक नंबर 7 आहे, म्हणजे आयसोटोप एकाच कप्प्यात मांडायचे. मग कसे मांडायचे? ऑल दीज आयसोटोप्स ऑफ एन एलिमेंट्स हॅव सेम ॲटॉमिक नंबर 7. देअरफॉर आयसोटोप 1735 and chlorine 1737 having same atomic number that is 17 will be placed at the same, जो की प्लेस केला at the same position in the modern periodic table. म्हणजे त्या दोघांचा ॲटॉमिक नंबर सेम असल्यामुळे त्याची पोझिशन मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एकाच ठिकाणी ठेवण्यात आली. आता तिसरी जी आहे पोझिशन, कॅन देअर बी एलिमेंट्स with atomic mass 53 or 54 in between the two elements. दोन एलिमेंट्स मध्ये क्रोमियम 2452 and manganese 2555 in modern periodic table. हे कुणामध्ये आहे? मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये असं ज्यावेळेस आहे त्यावेळेस त्याची मांडणी सेपरेट करण्यात आली. परंतु आता मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये दोघांच्या मध्ये दोन एलिमेंट्स आहेत. इन मॉडर्न पिरियडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज्ड द इंक्रीजिंग ऑर्डर इन द ॲटॉमिक नंबर. ईच एलिमेंट्स डिफर्स फ्रॉम द सक्सेसिव्ह एलिमेंट्स बाय 1 युनिट. म्हणजे जर प्रत्येक एलिमेंट्स त्याच्या शेजारच्या एलिमेंटच्या मध्ये थोडासा डिफरन्स आहे, किती? एका युनिटने त्याच्यामध्ये बदल आहे शेजारच्या एलिमेंटचे. म्हणजे हा 1 नंबरचा जो आहे 2 नंबरचा ते म्हणजे हा शेजारच्या मध्ये जे आहे त्यांच्यामध्ये एका युनिटचाच डिफरन्स दिसून येतो. म्हणजे हा एक बदल आहे. त्यानंतर पुढं 1 unit. Hence there can be no element with atomic
atomic mass 53 or 54. म्हणजे 53 आणि 54 atomic mass जे आहे यांच्यामध्ये दुसरा कोणता एलिमेंट्स नाही. इन बिटवीन एलिमेंट्स क्रोमियम 24 52 अँड मॅग्नीज 50 25 55 याच्यामध्ये. आता चौथा जो भाग आहे त्याचे पोझिशन दिले क्वेश्चन. व्हॉट डू यू थिंक, तुम्ही काय विचार कराल, शुड हायड्रोजन बी प्लेस इन द ग्रुप 17. हायड्रोजन हा ग्रुप 17 मध्ये ठेवला पाहिजे ऑफ हॅलोजन्स और ग्रुप 1 ऑफ अल्कली मेटल्स. ग्रुप 17 जो हॅलोजनचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन ठेवला पाहिजे की ग्रुप 1 अल्कली मेटलचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये ठेवला पाहिजे. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये हायड्रोजनची जी रचना आहे ती ग्रुप नंबर 1 मध्ये अल्कली मेटलच्या पहिल्या नंबरला आहे. परंतु तुमच्या म्हणण्यानुसार कुठे ठेवली पाहिजे की 17 ग्रुप नंबर 17 हॅलोजनचा ग्रुप आहे तिथं की अल्कली मेटलचा ग्रुप आहे तिथं, दोन्हीपैकी कुठे ठेवलं पाहिजे. तर हायड्रोजन शोज बोथ प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन ग्रुप ऑफ अल्कली मेटल ग्रुप फर्स्ट. हायड्रोजन काय करतो, अल्कली मेटलच्या पण प्रॉपर्टी दाखवतो ग्रुप 1 अँड ग्रुप हॅलोजन ग्रुप 17 च्या प्रॉपर्टी. Thus, no fixed position was given in hydrogen. म्हणून हायड्रोजनची कोणती सुद्धा फिक्स पोझिशन दिली नाही इन द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. पुन्हामध्ये मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल अँड ऑल्सो मॉडर्न पिरियडिक टेबल. तसं ती मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये सुद्धा त्याची मांडणी फिक्स अशी पोझिशन दाखवलेली नाही. परंतु एक नंबरला इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार ॲटॉमिक मासच्या असल्यामुळं तो एक नंबरला ठेवला जातो. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल एलिमेंट्स आर अरेंज्ड इन एन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. एलिमेंट्स आता मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंट्स कशा पद्धतीने अरेंज केले, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. दुसरा व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ग्रुप्स. आपण मागच्या पिरियडला पाहिलं की जे कॉलम्स दिसतात ते व्हर्टिकल उभे कॉलम्स आहेत त्यांना काय म्हणतात ग्रुप्स. देअर आर 18 ग्रुप्स. या ठिकाणी 1 to 18 अशा प्रकारचे आपण नंबर पाहिलेले आहेत. त्यांना 18 ग्रुप आहेत. Their chemical properties of the elements in the same group show similarity and gradation. समजा हा एक ग्रुप आहे, त्या ग्रुप मधला केमिकल प्रॉपर्टी जे आहे त्याच्यामध्ये सेम असतात, परंतु किंचितसा ग्रॅडेशन म्हणजे वाढत जातात. ग्रॅडेशन म्हणजे ह्याच्यामध्ये किंचितसा बदल होतो. हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स. आणि जे पिरियड्स आहेत ज्या आडव्या ओळीत त्यांना काय म्हणायचं पिरियड्स. ह्याच्यामध्ये 7 पिरियड्स आहेत. आपण मागच्या पिरियडला हे पण पाहिले की 7 पिरियडची रचना कशी आहे. द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स चेंज स्लोली. परंतु इथं मात्र या पिरियड्समध्ये मात्र या पहिल्या एलिमेंटची प्रॉपर्टी या हळूवारपणे पुढे जसं पुढे जात तसं प्रॉपर्टी काय होतात चेंज होतात स्लोली फ्रॉम वन एंड टू द अदर. एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे इन अ पिरियड. परत डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, युरेनियम हॅज ॲटॉमिक नंबर 92. युरेनियमचा ॲटॉमिक नंबर किती 92. ऑल द एलिमेंट्स बियॉन्ड युरेनियम विथ द ॲटॉमिक नंबर 93 to 180 आर मॅन. 93 पासून 118 पर्यंतचे जे एलिमेंट्स आहेत ते सगळे कसे मॅनमेड आहेत. ऑल दीज एलिमेंट्स आर रेडिओएक्टिव्ह अँड अनस्टेबल. हे जे 93 to 180 पर्यंतचे जे एलिमेंट्स आहेत हे कसे रेडिओएक्टिव्ह आहेत आणि अनस्टेबल आहेत, स्थिर नाही. दे हॅव व्हेरी शॉर्ट लाईफ आणि त्यांचं लाईफ पण कसं आहे अतिशय कमी कालावधीपर्यंत. आतापर्यंत जो आहे तो भाग इथं थांबू आणि पुढच्या पिरियडला आपण पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा भाग. पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स.